उद्या 21 मार्च उद्यापासून तुम्हाला हे एक काम करायचं आहे. तुम्ही कितीही संकटात असाल, दुःखात असाल, स्वामी प्रकट दिनापर्यंत फक्त हे एक काम करा. याचा नक्कीच चांगला अनुभव येईल. अशक्यही शक्य होईल. करत असाल तर ही अडचणी येत असतील तर उठता बसता तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामस्मरण करावं. या 11 दिवसात मन शांत ठेवावं. महाराजांकडे कधीही काही मागू नका. फक्त आणि फक्त मन शांत ठेवून मनापासून नामस्मरण करा. सेवा करूनही अडचणी येत आहेत, पण जोपर्यंत वाईट कर्म संपत नाही तोपर्यंत हे होणार. पण दुःखात आहात, अडचणी वाढतात तेव्हा सेवा पण वाढवायची असते. वाईट कर्म सेवा सोडायची नाही. महाराजांना माहीत आहे की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, म्हणून सेवा सेवा वाढवायची आहे. महाराजांपुढे देवापुढे नतमस्तक व्हा. महाराजांचीच सेवा करावी असं नाही, तर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे महाराजांपुढे नतमस्तक व्हा. देवाला, महाराजांना त्यांनी जे दिलं आहे त्याबद्दल आभार माना. जे दिलं आहे त्यात समाधानी आहे असं म्हणा. अडचणीतून मार्ग मिळेल. देवाला, महाराजांना कधी दोष देऊ नका.